गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी डॉक्टर विद्या चन्ने ई क्लासमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण युनिट नंबर 2 चॅप्टर नंबर 4 मुद्रास्फीती आणि मुद्रा अपस्फीती म्हणजेच इन्फ्लेशन आणि डिफ्लेशन बघणार आहोत. तर स्फीतीची स्थिती सुरुवातीला आपण स्फीती बघूया. स्फीती म्हणजे तेजीची स्थिती होते आणि अपस्फीती म्हणजे मंदीची स्थिती होते. स्फीती म्हणजे तेजीची स्थिती. तेजीच्या स्थितीमध्ये किमती वाढत असतात, किमतीची पातळी जी आहे ती वाढत असते. आणि अपस्फीतीमध्ये अपस्फीती म्हणजे मंदीची स्थिती. मंदीच्या स्थितीमध्ये किमती कमी होत असतात. तर सुरुवातीला आपण स्फीतीची स्थिती कशी असते ते बघूया. तर मुद्रास्फीती म्हणजे अशी स्थिती होय की जिच्या अंतर्गत मुद्रेचे मूल्य कमी होत असते आणि किमती वाढत असतात, असं क्राउथरने म्हटलेलं आहे. तर मुद्रेचे मूल्य कसे कमी होते? किमती वाढत असतात, त्या स्थितीला मुद्रास्फीती असे म्हणतात. पण मुद्रेचं मूल्य कसं कमी होते? तर आपण जर उदाहरण घेतलं, तर एक छोटंसं उदाहरण घेतलं होतं आपण की एक डस्टर आहे. त्या डस्टरचं मूल्य जे आहे डस्टरची किंमत जी आहे ते 5 रुपये आहे आणि 5 रुपयाचं जे मूल्य आहे ते डस्टर आहे. म्हणजेच सरळ सरळ मूल्य म्हणजे इथे वस्तू म्हटल्या जाते. तर आताच्या प्रमाणात जर आपण उदाहरण घेतलं तर 5 रुपयाचं मूल्य जे आहे ते डस्टर आहे आणि डस्टरची किंमत जी आहे ती 5 रुपये आहे. तर पूर्वी मिळायचं, आता मात्र 5 रुपयात डस्टर मिळत नाही, आता 10 रुपयात डस्टर मिळते. तर डस्टरचं किंमत जी आहे ती वाढली, परंतु 10 रुपयाची किंमत जी आहे ती अर्ध डस्टर तर मिळणार नाही, म्हणजे डस्टर मिळणारच नाही आपल्याला. म्हणजेच काय झालं की मूल्य जे आहे, मुद्रेचं मूल्य जे आहे ते कमी झालेलं आहे. दुसरं उदाहरण जर घेतलं आपण तर 20 रुपये किलो साखर मिळायची पहिल्यांदा, आता 40 रुपये किलो मिळते. म्हणजेच 20 रुपये किलो साखर मिळायची, आता 20 रुपयाचं जे हे आहे मूल्य आहे, 20 रुपयाची साखरेची किंमत जी आहे ती 20 रुपये आहे आणि 20 रुपयाचं जे मूल्य आहे ते साखर आहे. आता त्याच 20 रुपयामध्ये अर्धा किलो साखर मिळते. पूर्वी 1 किलो साखर मिळायची, म्हणजे आता 40 रुपये किलो साखर झाली. तर आता आपल्याला त्याच 20 रुपयामध्ये अर्धा किलो साखर मिळते. म्हणजेच मूल्य जे आहे, किमतीचं मूल्य जे आहे किंवा मुद्रेचं मूल्य जे आहे ते कमी होऊन राहिलेलं आहे, असं इथे म्हटलेलं आहे. म्हणजेच सरळ सरळ आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की किमती वाढतात ती स्थिती म्हणजे स्फीतीची स्थिती होय. यानंतर आपण मुद्रास्फीतीचे वैशिष्ट्ये बघूया. मुद्रास्फीतीची वैशिष्ट्ये ही स्फीतीची स्थिती निर्माण झाल्यानंतर कशा प्रकारे स्थिती असते त्यावरून ठरवलेले आहेत. तर मुद्रास्फीतीच्या स्फीतीमध्ये वस्तूच्या किमतीत सतत वाढ होत जाते. मुद्रेचा पुरवठा गरजेपेक्षा जास्त असतो. लोकांच्या मौद्रिक उत्पन्नात वाढ होत जाते. आता मुद्रेचा पुरवठा गरजेपेक्षा जास्त असतो. लोकांच्या मौद्रिक उत्पन्नात वाढ होत जाते. नफ्याच्या मात्रेत वाढ होत जाते. उत्पादन व रोजगारात वाढ होत जाते. वस्तूचा पुरवठा हा मुद्रा पुरवठ्याच्या तुलनेत कमी असतो. स्फीती म्हणजे तेजीची स्थिती, त्याच्यामुळे किमतीत नेहमी वाढत असतात. किंमत वाढ म्हणजेच स्फीतीची स्थिती. किमतीची वाढ होत आहे तर ती स्थिती म्हणजे स्फीतीची स्थिती होय असं म्हटलं जाते. त्याच्यानंतर मुद्रेचा पुरवठा गरजेपेक्षा जास्त असतो, म्हणजेच लोकांजवळ जास्त पैसा असतो. पैसा जास्त असला म्हणजे आपण काय करतो, खर्च जास्त करतो, म्हणजेच मागणी जास्त वाढते. मागणी जास्त वाढली की किमती आपोआप वाढायला लागते. लोकांच्या मौद्रिक उत्पन्नात वाढ होते. आता मुद्रेचा पुरवठा वाढला तर नवीन प्रोजेक्ट तयार करेल, कुठेतरी खर्च करेल, गुंतवेल, मग तिथे लोकांना रोजगार मिळेल. लोकांना रोजगार मिळाला की लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि उत्पन्नात वाढ झालं की खर्च करेल लोक, म्हणजेच मागणी वाढेल. मागणी वाढली की आपोआपच उत्पन्नात वाढ होते आणि मागणी वाढली की किमतीत वाढ होत जाते. त्याच्यानंतर नफ्याच्या मात्रेत वाढ होत जाते. आता नफ्याच्या मात्रेत वाढ होत जाते. उद्योजकांना जर किमती वाढत आहे, आधी काय झालेलं होतं की कच्चा माल जो आहे तो कमी किमतीत घेऊन ठेवलेला, त्याच्यानंतर मग नफा वस्तूच्या किमती वाढल्या. वस्तूच्या किमती वाढल्यानंतर नफ्यात वाढ झाली तर उद्योजक काय करतील, आणखीन उद्योगाचा विस्तार करेल. उद्योगाचा विस्तार जर करेल तर रोजगार वाढेल. रोजगार जर वाढला तर लोकांना रोजगार मिळेल. लोकांजवळ रोजगार जर आला तर
त्याला काय म्हणतात, त्यांचं उत्पन्न वाढेल. उत्पन्न वाढलं की मागणी वाढेल आणि मागणी वाढली की किमतीत वाढ होईल. म्हणजेच आता नफ्याच्या मात्रेत वाढ होत जाते. म्हणजेच उत्पादकांचा जो आधीच्या किमतीचं रॉ मटेरियल घेऊन ठेवलेलं होतं त्याच्या प्रमाणात आता वस्तूच्या किमतीत वाढ होऊन राहिलेला आहे. तर रॉ मटेरियलची किंमत जी आहे ती त्यांना कमी पडत आहे. म्हणजेच त्यांना नफा होत आहे. म्हणजेच नफ्याच्या मात्रेत वाढ होते स्फीतीच्या स्थितीमध्ये. उत्पादन आणि रोजगारात वाढ होत जाते. उत्पादन आणि रोजगारात वाढ होत जाते म्हणजेच उत्पादक काय करतो की नफ्याचा उद्योगाचा विस्तार करतो. उद्योगाचा विस्तार केला की नवीन त्या उद्योगाचा जर विस्तार केला तर तिथे नवीन युनिट तयार केलं. मग नवीन युनिट तयार करण्याकरता पूर्ण संघटन आपल्याला नवीन बसवावं लागते किंवा कर्मचारी अधिकारी वर्ग जो आहे त्यांची नियुक्ती करावी लागते. म्हणजेच लोकांच्या रोजगारात वाढ होते. उत्पादन आणि रोजगारात वाढ होत जाते. आणि वस्तूचा पुरवठा मुद्रा पुरवठ्याच्या तुलनेत कमी असतो. वस्तूचा पुरवठा हा मुद्रा पुरवठ्याच्या तुलनेत कमी, म्हणजे लोकांजवळ पैसा जास्त असतो आणि वस्तूचा पुरवठा हा कमी असतो. त्याच्यामुळे ही किमती वाढत असतात. तर अशी ही मुद्रास्फीतीची वैशिष्ट्ये सांगितलेली आहे. त्यानंतर मुद्रास्फीतीचे प्रकार बघू. पहिला दिलेला आहे वस्तुस्फीती. आता बघा याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या स्फीतीची स्थिती आहे. पण होऊन सर्वांच्या जर आपण नोटीस केलं तर सर्वांच्या याच्यामध्ये प्रत्येक स्फीतीमध्ये वस्तूच्या किमती वाढतात. कशा कशा प्रकारे वस्तूच्या किमती वाढतात. वस्तुस्फीतीमध्ये वस्तूचा पुरवठा कमी झाल्याने वस्तूच्या किमती वाढतात. वस्तूचा पुरवठा जर कमी झाला तर आपोआपच किमती वाढायला सुरुवात होते. हे तुम्हालाही माहिती आहे. मुद्रास्फीती, मुद्रेचा पुरवठा वाढला, गरजेपेक्षा जास्त पैसा झाला अर्थव्यवस्थेत तर लोकांजवळ पैसा जास्त येतो. पैसा जास्त आला की खर्च जास्त होतो, मागणी वाढते. मागणी वाढली की आपोआपच किमती वाढायला लागतात. त्याच्यानंतर वित्तीय स्फीती, करारोपणात वाढ किंवा इतर वित्तीय कारणामुळे. आता करारोपणात वाढ म्हणजेच कर जर नवीन कर जर लावला किंवा जुना जो कर आहे त्यात जर वाढ केली तर आपोआपच उत्पन्न वाढते. करारोपणात वाढ केल्यास किमती वाढतात. त्याचं एक ताजं उदाहरण जर सांगायचं तर पेट्रोलच्या किमती ज्या आहेत त्या आता वाढत आहेत, वाढलेल्या आहेत किंवा 100 रुपयावरती पेट्रोल गेलेलं आहे किंवा 100 रुपयापेक्षाही जास्त किंमत झालेली आहे. तर आता आपल्या वित्तीय अर्थमंत्री ज्या आहेत निर्मला सीतारामन, त्यांना एका इंटरव्ह्यूमध्ये विचारलेलं की तुम्ही हे असं कसं बजेट तयार केलं की ज्याच्यामुळे पेट्रोलचे भाव 100 रुपये झालेले आहेत. तर त्यांनी छान आन्सर दिलेलं की पेट्रोलचा मी बनवलेला बजेट आणि जो पेट्रोलचा भाव आहे, पेट्रोलची जी किंमत आहे त्याचा काही एक संबंध नाही. पेट्रोलवर जो कर आकारतो तो कर काही प्रमाणात, कराचं जे उत्पन्न आहे पेट्रोलवर जो कर आकारतो ते कररूपात मिळणारं जे उत्पन्न आहे ते काही प्रमाणात, त्यातलं काही पर्सेंटेज केंद्र सरकार घेते तर काही पर्सेंटेज राज्य सरकार घेते. त्यांनी जर तो कराचं जे प्रमाण आहे ते 5% किंवा 10% जरी कमी केलं तरी तेवढ्या रुपयांनी पेट्रोलचे दर जे आहे ते कमी होतील, असं त्यांनी छान आन्सर दिलं. म्हणजेच करारोपणात जर वाढ झाली, वस्तूवरील कर जो आहे तो जेवढा जास्त तेवढ्या किमती जास्त. वस्तूचा कर जर कमी आहे तर वस्तूच्या किमती कमी होऊ शकतात. म्हणजेच वित्तीय स्फीती निर्माण होते. म्हणजे यालाच वित्तीय स्फीती असे म्हणतात. त्याच्यानंतर न्यून उत्पादन स्फीती. उत्पादन घटल्यामुळे आपोआपच किमती वाढायला लागते. म्हणजेच पुरवठा जेवढा पाहिजे त्याच्यापेक्षा कमी असतो, त्याच्यामुळे किमती वाढतात. त्याच्यानंतर मागणी प्रेरित स्फीती. वस्तूच्या मागणीत बरीच वाढ झाल्यामुळे किमती वाढवून निर्माण होणारी स्फीती म्हणजे मागणी प्रेरित स्फीती. आता वस्तूच्या मागणीत बरीच वाढ झाल्यामुळे किमती आपोआपच वाढायला लागतात. त्यानंतर वेतन प्रेरित स्फीती. श्रमिकांच्या वेतनात त्यांच्या उत्पादनापेक्षा जास्त प्रमाणात वाढ होते. श्रमिकांच्या वेतनात जर वाढ झाली तर तिथे पण तीच कंडिशन निर्माण होते. खर्च वाढतो, मागणी वाढते आणि मागणी वाढली की किमती आपोआप वाढायला सुरुवात होते. त्याच्यानंतर रांगती स्फीती.
उत्पादकतेपेक्षा जास्त प्रमाणात वाढ झाल्याने उत्पादन खर्च वाढतो व किमतीची पातळी वाढते व मुद्रास्फीती निर्माण होते. त्याच्यानंतर रांगती स्फीती. आता या रांगती स्फीती, चालती स्फीती, धावती स्फीती आणि अत्याधिक स्फीती जी आहे, ह्या अशा स्फीतीच्या स्थिती आहेत की ज्यावर कंट्रोल नाही ठेवला. रांगत्या स्फीतीवर, समजा रांगती स्फीती म्हणजे हळूहळू किमतीत वाढ होत जाणे, त्यावर जर कंट्रोल ठेवलेला नाही किंवा उपाययोजना केली नाही तर चालत्या स्फीतीमध्ये रूपांतरण होते. चालत्या स्फीतीवर जर उपाययोजना केली नाही किंवा त्यावर नियंत्रण ठेवलं नाही तर त्याच्यानंतर धावती स्फीती निर्माण होते. धावत्या स्फीतीवर जर नियंत्रण ठेवलं नाही किंवा उपाययोजना केल्या नाही तर अत्याधिक स्फीती निर्माण होते. हे जे 5% आहे, 15% आहे किंवा 50% आहे, हे आपल्याला कळण्याकरता दिलेलं आहे. पण हळूहळू वाढत जाणे, वस्तूच्या किमती जेव्हा हळूहळू वाढत जाते किंवा किंमत पातळी मी तुम्हाला मागे सांगितलेलं होतं की किंमत पातळी म्हणजे ज्या वस्तू असतात सर्व प्रकारच्या, त्यांचा ॲव्हरेज जो असतो तो ॲव्हरेज म्हणजे किंमत पातळी असते. तर ॲव्हरेजला फॉर्म्युला पुटअप करावं लागते, त्याच्यानंतर जी किंमत येते ती किंमत पातळी असते. तर किंमत पातळीमध्ये हळूहळू वाढ होत जाते. आता हळूहळू वाढ होत जाते. चालत्या स्फीतीमध्ये त्याच्यावर नियंत्रण ठेवलं नाही तर थोड्या जास्त प्रमाणात किंमत वाढते आणि त्याच्यावर जर नियंत्रण ठेवलं नाही तर जेव्हा जास्त प्रमाणात किंमत वाढ होते तेव्हा त्याला धावती स्फीती असे म्हणतात. आणि जर आउट ऑफ कंट्रोल म्हणजे नियंत्रणाबाहेर जर गेली असेल, म्हणजेच नियंत्रण सरकारला प्रस्थापित करता आले नाही, अशा स्थितीला अत्याधिक स्फीती असे म्हणतात. अशा प्रकारे हे स्फीतीचे प्रकार किंवा वर्गीकरण आहे. त्यानंतर स्फीती निर्माण होण्याची कारणे बघूया आपण आता. तर मुद्रास्फीतीची कारणे जे आहेत ते 2 प्रकारचे दिलेले आहेत. एक तर मुद्रा परिमाणात वाढ होणे आणि दुसरे वस्तूच्या व सेवांच्या उत्पादनात घट झाल्यामुळे सुद्धा स्फीतीची स्थिती निर्माण होते. आणि पहिलं दिलेलं आहे मुद्रा परिमाणात वाढ होणे. मुद्रा परिमाणात म्हणजे आपलं चलन जे आहे त्याच्यामध्ये वाढ होणे. त्याच्यामध्ये सुरुवातीला पहिलं दिलेलं आहे सरकारचे मौद्रिक व प्रत्ययविषयक धोरण त्याला काय म्हणते निर्माण करणे किंवा सरकारचे मौद्रिक किंवा प्रत्ययविषयक धोरण. आता हे जे आहे मौद्रिक किंवा प्रत्ययविषयक धोरण, हे जर आर्थिक विकासाचा वेग वाढविण्याकरता जर समजा सरकारला किंवा प्रत्ययविषयक धोरण जे आहे, प्रत्ययविषयक म्हणजे एक प्रकारे कर्जाऊ रक्कम घेणे हे आहे. तर सरकारचे विविध कार्य करण्याकरता किंवा आर्थिक विकासाचा वेग वाढविण्याकरता जर सरकारने आणखीन जास्त प्रमाणात जर मुद्रा छापल्या असतील तर मुद्रा परिमाणात वाढ होते. आणि मुद्रा परिमाणात जर वाढ झाल्या म्हणजे पैशामध्ये जर वाढ झाले तर आपोआपच रोजगारात वाढ होते, म्हणजेच आर्थिक विकास, म्हणजेच आता वेगवेगळे प्रोजेक्ट तयार होतील, मग त्याच्यामध्ये लोक काम करतील, रोजगार मिळेल. रोजगार मिळाला की आणखीन उत्पन्न वाढेल, मागणी वाढेल आणि किमती वाढायला सुरुवात होईल. त्याच्यानंतर दुसरं मुद्रेच्या चलन प्रवेगात वाढ. चलन प्रवेग म्हणजे आपण बघितलेलं होतं की प्रवेग म्हणजे मुद्रेच्या हस्तांतरणाची सरासरी वेळ. यात एक छोटंसं उदाहरण बघितलेलं होतं आपण की 10 रुपयाची नोट जी आहे ती 10 रुपयाची नोट एका दिवसात व्यवहार करण्याकरिता 5 वेळा हस्तांतरित जर झाली असेल तर त्या 10 रुपयाने 50 रुपयाचे व्यवहार केले असं म्हटलं जाते. म्हणजेच त्या मुद्रेचा एकूण पुरवठा जो आहे तो 50 रुपयाचा झाला असं म्हणता येते. म्हणून असं म्हटलेलं आहे की चलन प्रवेग जेवढा जास्त होईल तेवढा किमती वाढेल, मुद्रास्फीतीची स्थिती निर्माण होईल. त्याच्यानंतर तुटीचा अर्थप्रबंध म्हणजे सरकारच्या अंदाजपत्रकातील जो प्रस्तावित उत्पन्न असते त्यापेक्षा प्रस्तावित खर्च, म्हणजेच उत्पन्न जेवढं त्यांनी अंदाज केला असेल उत्पन्नाचा त्यापेक्षा जर अंदाजित प्रस्तावित त्याचा खर्च जर जास्त असेल, म्हणजेच उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असणे म्हणजे तुटीचा अर्थप्रबंध होय. तर आता हे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे, मग काय करायचं, तर एक तर कर्ज घ्यायचं किंवा आणखीन दुसरं चलन निर्माण करायचं. मग कर्ज जरी घेतलं तरी पैसे येते आणि चलन निर्माण केलं तरी पैसे येते. आता आपण मुद्रा परिमाणात वाढ पाहून राहिलेलं आहे. मुद्रा परिमाणामुळे स्फीतीची स्थिती निर्माण होऊन राहिली. तर इथे काय होईल, तुटीचा अर्थप्रबंध
बनवण्याकरिता मुद्रा परिमाणात म्हणजेच मुद्रा चलन जे आहे ते पुन्हा निर्माण करेल. चलन निर्माण केल्यामुळे परत का आर्थिक व्यवहार करण्यात येईल आणि त्याच्यामुळे त्याला कारण ते विस्तार, ज्याला आपण आर्थिक विकासाचा वेग वाढविण्याकरता वेगवेगळे प्रोजेक्ट निर्माण करणे, वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवणे, त्यातून रोजगार निर्माण करणे. रोजगार निर्माण झाला की लोकांजवळ पैसा येतो, पैसा आला की मागणी वाढते आणि मागणी वाढली की किमती वाढायला सुरुवात होते. त्याच्यानंतर व्यापारी बँकेचे प्रत्ययविषयक धोरण. आता प्रत्ययविषयक धोरण, व्यापारी बँकेचे प्रत्ययविषयक धोरण, याच्याकरता मी हे एक उदाहरण दिलं आहे प्रत्ययनिर्मितीचं. प्रत्ययनिर्मिती कशाला म्हणतात? आता हे प्रत्ययनिर्मिती जेवढी जास्त तेवढा पैसा जास्त निर्माण होतो. प्रत्ययनिर्मिती यालाच क्रेडिट क्रिएशन पण म्हणतात. तर प्रत्ययनिर्मिती नेहमी व्यापारी बँक करत असते. तर आता ही प्रत्ययनिर्मिती कशा प्रकारे? प्रत्ययनिर्मितीद्वारे व्यापारी बँक 1 लाखाचे 4 लाख रुपये कसे करतात हे या उदाहरणाद्वारे सांगितलेलं आहे. तर प्रत्ययनिर्मितीमध्ये बघा, व्यापारी बँकेजवळ सपोज 1 लाख रुपये आहे. आता व्यापारी बँकेचं मूळ 2 कार्य असतात. एक तर लोकांजवळच्या ठेवी स्वीकारणे आणि दुसरं म्हणजे कर्जाऊ रक्कम देणे. तर ठेवी स्वीकारून व्यापारी बँकेजवळ फॉर एक्झाम्पल आपण घेतलं की 1 लाख रुपये असेल. आता या 1 लाख रुपयाचं काय करायचं? व्यापारी बँकेला तर जर आपण ठेवी ठेवल्या, आपल्या अकाउंटमध्ये जर पैसे असेल तर व्यापारी बँक आपल्याला रक्कम देईल व्याजाच्या रूपामध्ये. मग व्याजाच्या रूपामध्ये जर आपल्याला रक्कम देत आहे तर बँकेचं उत्पन्न कसं होईल? बँक आपल्याजवळ पैसे थोडी देणार आहे. मग बँक काय करते याच्याकरता? ते 1 लाख रुपये जे आहे ते वेगळ्या वेगळ्या व्यक्तीला कर्जाऊ रक्कम म्हणून देते. आता बँकेने काय केलं की 1 लाख रुपये एला कर्जाऊ रक्कम दिली. कर्जाऊ रक्कम देताना बँक काय करेल की 20% रक्कम, बँकेला माहिती आहे की एकाच्याने 1 लाख रुपये, एला 1 लाख रुपयाची एकाच्याने गरज नाही, म्हणून तो काय करेल की टप्प्याटप्प्याने त्याला पैसे देईल. म्हणजेच 1 लाख रुपये एकाच्याने न देता त्याला चेकबुक देईल, चेकबुकची व्यवस्था करून देईल आणि त्याच्या नावे चालू ठेव खातं निर्माण करून त्या खात्यामध्ये पैसे जमा करेल. चालू ठेव खातं निर्माण करणं म्हणजेच प्रत्ययनिर्मिती, म्हणजेच कर्ज देण्याच्या प्रक्रियेत चालू ठेव खातं निर्माण करणे म्हणजेच प्रत्ययनिर्मिती होय असं म्हणतात. तर आता बँकेने काय केलं? 1 लाख रुपये एला दिले. बँकेच्या अनुभवावरून बँकेला माहिती आहे की एकाच्याने 1 लाख रुपये नेत नाही, म्हणून तो एच्या नावाने 20% रक्कम बाजूला ठेवतो. 20% रक्कम 1 लाखाचे किती होते? 20,000 रुपये. जर 20,000 रुपये जर बाजूला ठेवले तर 80,000 रुपये बँक काय करते? बीला देते कर्जाऊ म्हणून. बच्या नावाने पण बँक काय करते की चालू ठेव खातं निर्माण करते आणि त्याला पण चेकची सुविधा प्राप्त करून देते. पाहिजे तेव्हा तू पैसे काढ. बँकेच्या अनुभवानुसार बला पण त्याला काय म्हणते, बँकेला माहिती आहे की बला पण 80,000 रुपये एकाच्याने पाहिजे नसते, म्हणून त्याच्या नावे सुद्धा 20% रक्कम बाजूला ठेवून देते. हे एक उदाहरण पकडलं आपण, 20% रक्कम बाजूला ठेवते म्हणून. तर 20% रक्कम बाजूला ठेवली बसाठी 16,000 रुपये, तर पुन्हा बँकेजवळ शिल्लक राहतात 64,000 रुपये. 64,000 रुपयातून पुन्हा 64,000 रुपये सीला कर्जाऊ रक्कम देते. मग आता सीला कर्जाऊ रक्कम दिल्यानंतर सीसाठी बँकेच्या अनुभवानुसार सी करता पण 20% रक्कम बाजूला ठेवून देते 12,800 आणि बाकीची जी 51,200 आहे ती डला हे देते, कर्जाऊ रक्कम म्हणून देते. आता या उदाहरणामध्ये 20% रक्कम प्रत्येकासाठी मागितलं तर, कारण त्यांचीच रक्कम आहे, त्यांना जर दिली आपण कर्जाऊ रक्कम जरी घेतली तरी आपली रक्कम असते ती आपण घेऊ शकतो, त्याच्यावरती आपण व्याज देत असतो. पण बँकेच्या अनुभवानुसार कर्जदार एकाच्याने पैसे नेत नाही, त्याला एकाच्याने पैशाची गरज नसते, म्हणून टप्प्याटप्प्याने तो पैसे नेईल तोपर्यंत आपल्याला व्याजाच्या रूपाने बँकेजवळ पैसे येतात. अशा अनुभवावरून बँक काय करते? प्रत्येकासाठी 20% रक्कम बाजूला ठेवते आणि शिल्लक राहिलेली रक्कम समोरच्या व्यक्तीला कर्जाऊ रक्कम म्हणून देत असते. तर आता बँकेने काय केलं बघा, 1 लाख रुपये बँकेजवळ होते. 1 लाख रुपये जर सेव्हिंग असेल तर आपण जर बँकेजवळ 1 लाख रुपये ठेवले तर आपल्याला आत्ताच्या कोरोनामध्ये 3% किंवा 3.5% व्याज मिळेल. आणि सुरुवातीला जर कोरोनाच्या आधीचा विचार केला तर एक 5% किंवा 6% मिळेल. आता
बँकेजवळ 1,00,000 रुपये होते. त्या 1,00,000वर आताच्या स्थितीमध्ये 4% किंवा 3.5% व्याज देईल. आणि बँकेने कर्जावर रक्कम किती जणांना दिली? ABCDEFG म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 लोकांना कर्जावर रक्कम दिली. किती दिली? 1,00,000 रुपये दिली. बीला 80,000 दिली, सीला 64,000 दिली, डीला 51,200 दिले, ईला 40,960 दिले, एफला 32,760 दिले आणि जीला 26,260 दिले. तर असे एकूण 3,95,180 रुपये बँकेने कर्जावर रक्कम दिले. म्हणजेच 1,00,000 रुपये असताना बँकेने कर्जावर रक्कम किती रुपये दिले? 3,95,000. म्हणजे 1,00,000चे बँक 4,00,000 रुपये कसे निर्माण करते हे प्रत्ययनिर्मितीद्वारे होऊ शकते. तर प्रत्ययनिर्मितीद्वारेच पैसा निर्माण करणे म्हणून कर्जाऊ रकमेच्या प्रक्रियेतून चालू ठेव खाते निर्माण करणे म्हणजेच प्रत्ययनिर्मिती होय, अशी प्रत्ययनिर्मितीची व्याख्या आहे. तर 1,00,000वरती 4% व्याज देईल बँक आणि 3,95,000 कर्जावर रक्कम दिली त्याच्यावरती आता सध्याच्या स्थितीमध्ये कोरोना काळामध्ये 10% आहे. पर्सनल लोन जरी पकडलं आपण तरी 9%, 10%, तर 10% व्याज घेईल. म्हणजे 3.5% आणि 10% याच्यामधला जो डिफरन्स आहे तो म्हणजे बँकेचा नफा होय. तर अशा प्रकारे बँक कर्जाऊ रकमेतून प्रत्ययनिर्मिती करीत असते, पैसा निर्माण करीत असते. कर्जाऊ रकमेतूनच करत नाही तर आणखीन उच्च प्रतीच्या हुंड्या देखील वटवून अशा प्रकारचा व्यवहार करीत असते. म्हणून हे जे धोरण आहे या धोरणामुळे देखील मुद्रा परिमाणात वाढ होते. प्रत्ययनिर्मिती जेवढी जास्त तेवढं त्याला काय म्हणते? मुद्रा परिमाणात वाढ होईल म्हणजेच स्फीतीची स्थिती निर्माण होईल. प्रत्ययनिर्मिती याच्याकरता मग काय करावं लागते? याच्यावरती कंट्रोल करावं लागते. आता निर्मिती व्यापारी बँका करतात पण याच्यावरती नियंत्रण मात्र रिझर्व्ह बँक करते. तर ते आपण समोर पाहूया कशा प्रकारे करते. सध्या स्थितीत मी तुम्हाला प्रत्ययनिर्मिती कशी असते ते सांगितलं. तर व्यापारी बँकेचे प्रत्ययविषयक धोरण, जर प्रत्ययनिर्मिती जास्त करायची आहे असं जर ठरवलं तर मुद्रा परिमाणात वाढ होते, त्यामुळे स्फीतीची स्थिती निर्माण होऊ शकते. त्याच्यानंतर अनुत्पादक खर्चात वाढ. अनुत्पादक खर्च म्हणजेच ज्या खर्चामुळे उत्पादन तर होत नाही परंतु खर्च मात्र वाढत असतो, त्या अनुत्पादक खर्चाकरता आणखीन मुद्रा त्याला काय म्हणते निर्माण कराव्या लागतात. म्हणजे चलन निर्माण करावं लागते अशा प्रकारचा खर्च करण्याकरिता. जसं युद्धाचा खर्च सांगितलेला आहे किंवा विभिन्न भत्ते सांगितले आहे कर्मचाऱ्यांकरता, तर याच्यावरचा खर्च जो आहे तो अनुत्पादक आहे असं म्हटलेलं आहे. तर हा खर्च जो आहे या खर्चासाठी नवीन मुद्रा छापावी लागते. जास्त पैसा झाला की आणखीन लोकांना जास्त पैसे मिळतात, मागणी वाढते आणि किमती वाढायला सुरुवात होते. वित्तीय अर्थव्यवस्थेमध्ये पण करारोपण सांगितलेलं आहे की वेगळ्या प्रकारचे कर आकारले जातात आणि कर जेवढे आकारले जातील तेवढा जास्त पैसा निर्माण होतो. किमती वाढतात, पैसा निर्माण नाही होत, किमती वाढतात. कर जास्त किंमत जास्त, कर कमी किमती कमी. आणि लोकसंख्येत वाढ. लोकसंख्या जर वाढली तर त्यांच्या गरजा पूर्ण करण्याकरता विविध एकतर कर्ज काढावं लागते किंवा मुद्रा परिमाणात वाढ करायला म्हणजे चलन निर्मिती करावी लागते. आपण मुद्रा परिमाणात वाढ बघून राहिलेलो आहे म्हणजे लोकांच्या गरजा पूर्ण करण्याकरिता आणखीन नवीन मुद्रा निर्माण कराव्या लागतात, म्हणजे नवीन चलन निर्माण करावं लागते. आणि नवीन चलन निर्माण केलं तर आणखीन लोकांजवळ पैसा येतो. लोकांजवळ पैसा आला की उत्पन्न वाढते, उत्पन्न वाढलं की मागणी वाढते, मागणी वाढली की आणखीन स्फीतीची स्थिती निर्माण होते म्हणजेच किमती वाढू लागतात. त्यानंतर उत्पादनात घट करणारी कारणे. आता उत्पादनात घट केला तरी पण पुरवठा कमी होईल आणि पुरवठा कमी झाला की किमती आणखीन वाढतात. तर अशी ही जी कारणं आहे याच्यामध्ये नैसर्गिक प्रकोप आहे. नैसर्गिक प्रकोपामध्ये बघा पूर आहे, भूकंप आहे. तर ह्या इत्यादी याच्यामध्ये त्या लोकांजवळचं संपूर्ण जे त्यांचं हे असतात वस्तू किंवा आणखीन त्यांचं एवढं नुकसान झालेलं असते की इकडचा पूर्ण पैसा तिकडं वळता करावा लागतो. इकडच्या योजनांचा पूर्ण पैसा त्यांच्या
गरजा पूर्ण करण्याकरता वळवावा लागतो. तर नैसर्गिक प्रकोपामुळे उत्पादन जे आहे ते उत्पादनात घट होते आणि उत्पादनात घट झाली की पुरवठा कमी होतो. पुरवठा कमी झाला की आपोआप किमती वाढायला लागतात. कच्च्या मालाची कमतरता म्हणजेच उत्पादन कमी की पुरवठा कमी झाला की आणखीन त्याला काय म्हणते किमती वाढायला सुरुवात होते. त्याच्यानंतर आरासी उत्पत्ती नियम पण तोच म्हणतो की जेवढ्या प्रमाणात हे असेल उत्पादन व्हायचं असेल तेवढ्या प्रमाणात उत्पादन होत नाही आणि म्हणून उत्पादन कमी होते आणि उत्पादन कमी झालं की स्टेप बाय स्टेप उत्पादन कमी होत जाते आणि उत्पादन कमी झालं की पुरवठा कमी होतो. पुरवठा कमी झाला की किमती वाढायला सुरुवात होते. त्यानंतर सरकारचे करविषयक आणि व्यापारविषयक धोरण. करविषयक धोरण, कर जर कमी केला तर कमी हे होईल, उत्पादन होईल. कर कमी केला तर किमती कमी होईल, किमती कमी झाल्या तर नफा कमी होईल, नफा कमी झाला तर विस्तार करू शकणार नाही किंवा उत्पादन घट होईल आणि उत्पादनात जर घट झाली तर पुरवठा कमी होईल आणि पुरवठा कमी झाला तर आपोआपच किमती वाढायला सुरुवात होईल. आता हे सरकारचे करविषयक धोरण जे आहेत ना हा दृष्टिकोन न ठेवता जे आयात निर्यात विषयक धोरण आहे ते आयात निर्यात विषयक धोरणामध्ये जर कर वाढला तर आणखीन किमती वाढतात कर वाढल्यामुळे किंवा कर वाढल्यामुळे त्याचा नफा कमी होतो, किमती वाढल्यामुळे नफा कमी होतो. नफा कमी झाला की आणखीन उत्पादनात घट निर्माण व्हायला सुरुवात होते. आणि त्याच्यानंतर औद्योगिक शांतता जर असेल तर उत्पादनात घट होणार नाही. औद्योगिक अशांतता जर असेल तर उत्पादनात घट होईल. कारण औद्योगिक शांतता सर्वात महत्त्वाची आहे. जर शांतता असेल तरच उत्पादन जे मॅनेजमेंट आणि कर्मचारी वर्ग किंवा कामगार वर्ग जो आहे तो चांगल्या प्रकारे काम करेल. म्हणजेच संप व टाळेबंदीच्या काळात कारखाने बंद पडल्यामुळे उत्पादन घटते. म्हणजेच औद्योगिक शांतता जर असेल तर औद्योगिक शांतता नसणे किंवा औद्योगिक अशांतता पाहिजे तिथे. तर औद्योगिक अशांतता जर असेल तर उत्पादनात घट होते आणि उत्पादनात घट जर झाली तर स्फीतीची स्थिती निर्माण होते. म्हणजेच पुरवठा कमी होतो. शांतता म्हणजे कर्मचारी आणि मॅनेजमेंट दोन्हीही सुस्थितीत असणे किंवा स्थिर असणे. अशांतता असणे म्हणजे कर्मचारी नेहमी आपल्या मागण्या पूर्ण करण्याकरता संप, टाळेबंदी करणे. तर अशा पद्धतीने हे उत्पादनात घट करणारी कारणे होते. इथे अशांतता पाहिजे आहे. तर अशा प्रकारे औद्योगिक अशांतता जर असेल तर उत्पादनात घट होईल आणि वस्तूचा पुरवठा कमी होऊन स्फीतीची स्थिती निर्माण होईल. पुरवठा कमी झाला तर किमती आपोआपच कमी होते. यानंतरचा भाग पुढील भागात पाहूया.